पाहत आहात इन गोवा 24 तास. वाळपई शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, पराक्रम आणि स्वराज्याच्या संकल्पनेवर प्रभावी मांडणी करत स्पर्धेला रंगत आणली. उपस्थितांनीही स्पर्धकांचे कौतुक करत शिवजयंती उत्सवाची शोभा वाढवली. स्वराज्य म्हणजे आपल्या भूमीवर आपल्याच लोकांचे राज्य. शिवाजी महाराजांच्या स्वप्न होते की फक्त स्वराज्य स्थापित करणे असे नव्हे तर त्याचे सुराज्य करणे म्हणजेच न्याय, सुरक्षितता, समानता आणि लोककल्याण यावर आधारलेले आदर्श शासन. युवा शक्ती जर शिस्तबद्ध, देशभक्त, निडर आणि कठोर मेहनत करणारी असेल तर प्रगतीपथावर चालताना आपल्याला कुठलाही शत्रू अडवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघल साम्राज्याला टक्कर दिली. आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा नक्कीच मिळू शकते, यात ती मात्रही शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इतिहासातील तेजस्वी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची जीवनदृष्टी आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. पण विशेषतः आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारातून दिशा घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेपेक्षा खूप वेगवान आणि भ्रमाचा आहे. अनेक तरुण आज दिशाहीन झाले आहेत. सत्ता मिळाली पण स्त्रीचा सन्मान हा धर्म मानणारा राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते. आपल्या समाजात एक म्हण आहे, घरातली शोभा स्त्रीने आणि राज्याची शोभा नीतीने. शिवरायांच्या राज्यात दोन्ही गोष्टी होत्या, स्त्रीला मान आणि राज्याला नीती. जेव्हा स्त्रीला युद्धातील मानमत्ता समजले जात होते तेव्हा शिवरायांनी ठणकावून सांगितले, स्त्री ही पूजनीय आहे, तिच्यावर डोळा टाकणारा अपराधी आहे. सर्व अधिकार हे सैनिक आणि त्यांच्या जहागीरदारांच्या हाती होते. ना कुठे न्याय होता, ना कोणाकडे दाद मागता येत होती. अशा परिस्थितीत जिजाऊ आऊसाहेब आणि शिवबाराजे हे स्वातंत्र्याच्या सूर्याप्रमाणे उगवले. बघा ना, महाराजांची सुरुवातच पुणे वसवण्यापासून झाली. गाढवांचे डांगर फिरवले पुण्यनगरी महाराजांनी सोन्याचा डांगर फिरवून स्वराज्याचा शुभ मुहूर्त केला असं मला वाटतं. आज आपण सर्वांना समान संधी देण्याबद्दल बोलतो, पण ह्याची सुरुवात देखील छत्रपती शिवरायांनीच केली. आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान पराक्रमी, आदर्श व लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा ऐकणार आहे. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले तर आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या आईने त्यांना रामायण, महाभारत आणि शौर्य कथा सांगून उत्तम संस्कार केले. आज आपण अशा एका महापुरुषाबद्दल बोलत आहोत ज्यांनी केवळ आपल्या तलवारीच्या जोरावर साम्राज्य निर्माण केले नाही, तर ज्यांनी आपल्या चारित्र्याच्या आणि नीतिमत्तेच्या जोरावर माणसांची मने जिंकली. तो काळ असा होता जिथे स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू मानले जाई. पण अशा अंधारमय युगात स्त्रीचा सन्मान कसा करावा हे जगाला शिकवणारे स्त्री सन्मानाचे खरे अग्रदूत म्हणजे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या आयुष्यातील स्त्री सन्मानाचा पाया त्यांच्या घरी. जन्म अशा काळात झाला ज्या काळात सत्ता होती परकीयांची. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही यांची. चारी वाटेने परक्या राजवटी होत्या. त्यांच्यात वाद होत, युद्धे होत आणि रयतेवर केलेले अन्याय आणि जुलूम हे तर अशक्यच होते. माणसाला ना स्वातंत्र्य ना सन्मान. आपण का बरं या गुलामगिरीत राहायचे म्हणून शुभांनी एकच ध्येय ठेवले होते, ते म्हणजे स्वराज्य. त्यासाठी आपले मन, मेंदू, मनगट एकत्र केले.